तुमच्या बॉडीमधला जर एक अवयव असा आहे, तो जर निकामी झाला तर पूर्णपणे तुम्ही जे खाल त्याचं विष बनायला चालू होईल आणि तुमची बॉडी संपून जाईल. हा मित्रांनो, मी खरं बोलतोय, असा अवयव तुमच्या बॉडीमध्ये एक आहे. तर त्याच्याविषयी आपण डिटेल जाणून घेऊ. त्याच्या आधी जर तुम्ही पूर्ण आरोग्य यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांनो शेअर पण करा. तर आपण या अवयवाला जाणून घेण्यासाठी सुरू करूया. सर्वांच्या जवळ हा अवयव आहे, याचं नाव आहे लिव्हर. याला आपण यकृत पण म्हणतो. आता तुम्ही म्हणाल हे असं का बोलताय? तुम्हाला हे जनरल एक कन्सेप्ट माहिती आहे की एखादा माणूस जर खूप दिवस जर दारू प्यायला लागला, खूप खूप दिवस जर दारूचं सेवन केलं तर त्याचं लिव्हर खराब झालेलं तुम्हाला माहिती आहे. मग दारू पिल्यानंतर ती पोटात जाते, मग लिव्हर का खराब होतं? तर त्याच्या पाठीमागं खूप सारं विज्ञान आहे. तेच आपण थोड्या वेळात डिस्कस करणार आहे. त्याला तुम्ही कसं सांभाळलं पाहिजे, लिव्हरला यकृतला कसं सांभाळलं पाहिजे हे पण आपण डिस्कस करणार आहे. आणि हे लिव्हर हे एकच असतं. जर किडनी बघितली तर किडन्या दोन असतात. एक किडनी जरी काढली तरी एका किडनीवर माणूस जिवंत राहू शकतो. पण लिव्हर जर खराब झालं तर त्याला पर्याय नाही. लिव्हर दुसरं बदलावं लागतं, पण त्याच्यात पण रिझल्ट कमी येतात. ठीक आहे, म्हणून लिव्हरला सांभाळून ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण डिस्कस करायला सुरू करू की लिव्हरला कसं आपण सांभाळू आणि लिव्हरला असं का म्हटलंय की तो अवयव निकामी झाला तर पूर्णपणे बॉडी विषाने भरून जाईल. तर ठीक आहे. तर मित्रांनो, जनरली तुम्ही बघितलं तर बॉडीमध्ये जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं औषध जर तुमच्या तोंडातून आतमध्ये पाण्यासोबत तुम्ही घेतलं तर ते प्रथम पोटात जातं आणि तिथून काय होतं की ते विरघळलं जातं. मात्र त्याच्यासोबत प्रत्येक औषधासोबत कमी जास्त प्रमाणात काही विषारी घटक असतात की जे बॉडीला हानिकारक असतात. हे घटक तुमच्या बॉडीमधून, विषारी घटक तुमच्या बॉडीमधून दूर करून त्यांना फिल्टर करून स्वच्छ करण्याचं काम जे करतं ते लिव्हर करतं. आता समजायला तुम्हाला चालू होईल की लिव्हर खूप महत्वाचं आहे. जसं तुमच्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचा मॉलिक्यूल गेला, केमिकलचा ड्रग्ज म्हणजेच औषधं, औषधालाच ड्रग म्हटलं जातं. ठीक आहे, हे औषधं आहेत, हे केमिकल कंपाऊंड, हे औषध जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर ते विषारी घटकांपासून वेगळं करून आणि विषारी घटकाला त्या पूर्णपणे लघवीद्वारे किंवा संडास मलमूत्रद्वारे घामाद्वारे बाहेर काढण्याचं काम सुद्धा लिव्हर करतं. आणि जो तुमचा मुख्य औषधाचा प्रमुख घटक आहे, ज्या बिमारीसाठी तुम्ही औषध खाल्लेलं आहे, ज्या आजारासाठी तुम्ही औषध खाल्लेलं आहे, ज्याचा मुख्य घटक त्या खराब झालेल्या त्या बिमारीसाठी, आजारावर मात करण्यासाठी त्याला ऍक्टिव्ह बनवतो. ठीक आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा काही संप्रेरके असतात, म्हणजेच एन्झाईम्स असतात. तुमच्या बॉडीमध्ये बघा खूप साऱ्या ठिकाणी पूर्णपणे जर सायकल आहेत. प्रत्येक गोष्ट तयार होण्याच्या पाठीमागं या 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 बॉडीमध्ये, हे बॉडी एक यंत्र आहे आणि या यंत्रामध्ये प्रत्येक गोष्ट तयार होण्यापाठीमागं एक सायकल आहे. सायकल म्हणजे ही गोष्ट तयार झाल्यामुळे ही होते, ही झाल्यामुळे ही होते, ही झाल्यामुळे ती होते. आणि त्याच्यातून काय होतं की त्याच्यातून तुम्हाला पूर्णपणे एक सायकल तयार होणे, घटक तयार होतो. तो घटक तुमच्या शरीरासाठी कुठल्या तरी गोष्टीसाठी मदत करतो. तर त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या सायकल आहेत. त्याच्यामध्ये एन्झाईम असतात, ज्या एन्झाईम त्या सायकलला ड्राईव्ह करतात आणि त्याच एन्झाईम तयार करण्याचं, त्यांना ऍक्टिव्हेट करण्याचं काम लिव्हरचं असतं. बघा लिव्हर किती महत्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचं अल्कोहोल म्हणजे काही प्रकारचं केमिकलच असतं. हे अल्कोहोल तुमच्या बॉडीमध्ये गेलं, हे जर ओव्हर प्रमाणात झालं तर ते बिचारं लिव्हर साफ करून थकवून जातं आणि लिव्हर फुगायला चालू होतं. ते त्याची ऍक्टिव्हिटी कमी झाली की ते फुगायला चालू होतं. आणि बघा, लिव्हर म्हटलं जातं की फुगलेला आहे लिव्हर, आणि तो पेशंट खूप दारू प्यायचा आणि तो, मग ह्या गोष्टी आहेत मित्रांनो. तर लिव्हर जे आहे ते तुमच्या बॉडीमध्ये, जरी तुम्ही कितीही शुद्ध प्रकारचं तुम्ही जेवण खा, तुम्ही पाणी प्या, कितीही स्वच्छ प्रकारचं, कुठल्याही आरओचं फिल्टरचं घ्या, काही करा, काही ना काहीतरी विषारी घटक, दुर्गंधी असतेच. मग हे जे आहे हे साफ करण्याचं काम लिव्हर करतं. मित्रांनो बघा, अजून लिव्हरची कार्य थांबलेली नाहीत कोणत्याही प्रकारचं. आता बघा तुमच्या बॉडीला, तुम्हाला उजव्या बाजूला लिव्हर असतं, या बाजूला जसं तुम्ही बघितलं तर या लिव्हरच्याच बाजूला एक हे असतं, त्याला आपण म्हणतो पित्ताशय म्हणतो. ठीक आहे, मग लिव्हर मधून एक बाईल तयार होतं आणि हे बाईलच आहे, ह्या बाईलाच आपण म्हणतो पित्त. ठीक आहे, मग हे पित्त जे आहे, हे बाईल जे आहे, हे बाईल काय करतं, पूर्णपणे लिव्हर मधून तयार होतं आणि ते स्टोअर होतं तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये, म्हणजेच पित्ताशयामध्ये. आणि म्हणून बघा, जर लिव्हरचं फंक्शन मागे पुढे जर झालं तर पित्ताशयात खडे व्हायला चालू होतात. आणि त्याला बघा, तुम्ही कधी कधी म्हटलं जातं की कोलेलिथियासिस वगैरे रिपोर्ट वगैरे तुम्ही बघितला असेल, त्याच्यामध्ये असतं. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, लिव्हर खूप गरजेचं आहे, खूप महत्वाचं आहे लिव्हर. लिव्हरच्या कोणत्या टेस्ट असतात, जनरली तुम्ही जर बघितलं, SGOT SGPT या लिव्हरच्या टेस्ट असतात. ठीक आहे, SGOT SGPT याच्यामधून सुद्धा बिलिरुबिनच्या टेस्ट असतात. याच्यामधून सुद्धा तुम्हाला समजू शकतं की लिव्हरची काय क्षमता आहे, लिव्हर काय लेवलला कार्य करतं. आता हे लिव्हर साफ करण्याचं काम कसं, जर तुम्ही आहारात बघितलं, तुमच्या लसूण घेतला, आहारात तुम्ही अँटीऑक्सिडंट वापरलं, आवळा. ठीक आहे, आहारामध्ये व्हिटॅमिन C ची मात्रा जास्त असली, व्हिटॅमिन A B सुद्धा तिथे काम करतं. तर याच्यासाठी तुम्हाला या व्हिटॅमिन C जिथून मिळतं, म्हणजे ज्या फूडमधून मिळतं, आवळामधून म्हणा किंवा संत्र्यांचा ज्यूस म्हणा, लिंबू पाणी वगैरे, याच्यामधून तुम्ही व्हिटॅमिन C तुम्ही घेऊ शकता. व्हिटॅमिन C नंतर तुम्ही व्हिटॅमिन B आणि A सुद्धा घेऊ शकता. गाजर आहे, पालक आहे, याचं सुद्धा सेवन करा. त्याच्यामुळे तुमचं लिव्हर, यकृत जे आहे ते साफ सुथरं राहील. मित्रांनो एक लक्षात ठेवा, लिव्हर साफ राहणं गरजेचं आहे, कारण तुमच्या बॉडीतला प्रत्येक अवयवाला ताकद देण्याचं आणि विषारी घटकांना स्वतः प्यायचं
आणि चांगल्या गोष्टींना पूर्ण शरीराला द्यायचं काम लिव्हर करतं. मेंदूला, यांना सगळ्यांना, तुमच्या हृदयाला सुद्धा इनडायरेक्टली सपोर्ट लिव्हरचाच आहे. म्हणून मित्रांनो, लिव्हर चांगलं असणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही म्हटलं लिव्हर बाईल तयार करतं आणि ते जर त्याचं फंक्शन, त्याचं कार्य जर मागे पुढे झालं तर पित्ताशयामध्ये खडे होतात, बरोबर. तुम्हाला माहिती आहे, हे बाईल जे आहे, जे बाईल तयार करतं, हे बाईल छोट्या आतड्यांमध्ये एक इमल्सिफाईंग एजंट तयार करतं आणि त्याच्यामुळे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम, चयापचयाची क्षमता वाढते. बघा किती, याच्यावर जर बघितलं तर 100च्या वरती अशी कार्य आहेत लिव्हरची की ती लिव्हरला, की लिव्हर आपल्याला एक संजीवनी ठरतं. म्हणून देवानं, बघा, हे शरीर खूप अनमोल आहे मित्रांनो. याच्यासाठीच मी पूर्ण आरोग्य यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. आज मी बघतोय मित्रांनो, मला माहिती आहे याच्यावर मी धीरे धीरे मी खूप सारे असे व्हिडिओज टाकणार आहे की तुम्ही फक्त व्हिडिओला सबस्क्राईब करून, लाईक करून तुम्ही आजारापासून 50% मुक्त होणार. 100% मी असे काही नियम सांगणार आहे, कारण माझ्या 13-14 वर्षाचा पूर्ण अनुभव मी वापरून तुम्हाला काही गोष्टी सांगत आहे. मित्रांनो, लिव्हर खूप चांगलं साफसुथरं असणं गरजेचं आहे. द्राक्षे लिव्हरसाठी खूप चांगले असतात. ऑरेंज, तुमचं डाळिंब, हे लिव्हरसाठी खूप छान आहे. तर मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही त्या फॉलो करा. दुसरी गोष्ट, कोणत्याही प्रकारचं अनहेल्दी, निकोटीन वगैरे असलेलं अनहेल्दी हॅबिट्स वगैरे बंद करा. सिगरेट, पान, तंबाखू, बिडी, सिगरेट हे सगळं जाळून टाका मित्रांनो. तुमचं लिव्हर चांगलं साफसुथरं राहील. आता एक संशोधनात अशी पण गोष्ट आढळलेली आहे की जिथं थोडीशी कॉफी पिली ना तर लिव्हरला चांगलं मदत करते. ॲव्होकाडोज खाल्लं तरी चांगलं आहे, स्पिनॅच, पालक आहे, बीटरूट आहे, गाजर आहे, ठीक आहे. तर कॉफीने सुद्धा थोडंफार लिव्हरला हे मिळतं, असं संशोधनात हे केलेलं आहे. पण मी कॉफी पित नाही, मी सांगत पण नाही, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता ते. तर हे झालं. तर मित्रांनो, आता या गोष्टी आहेत, हे तर लिव्हर साफ असणं गरजेचंच आहे. तर आता जर तुम्ही बघितलं तर लिव्हर हे एक असा अवयव आहे बॉडीला, त्या लिव्हरवरती पूर्ण बॉडी अवलंबून असते. पूर्ण बॉडीची ग्रॅव्हिटी त्या लिव्हरवरती आहे. म्हणून मित्रांनो, लिव्हरला कधीही दुय्यम स्थान देऊ नका. लिव्हर साफ असणं गरजेचं आहे. कपालभाती प्राणायाम रेग्युलर ठेवा. स्वच्छ, चांगलं संस्कार ठेवा, चांगल्या वळण ठेवा. तुमच्या बॉडीला चांगलं तुम्ही इंटेक तुमच्या बॉडीमध्ये चांगलं घ्या, चांगल्या आहार घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ती खराब करू देऊ नका. जसं की खूप सारं नॉनव्हेज खाणं, मीठ खाणं वगैरे, हे प्रकार तुम्ही कमी करा, हळूहळू बंद करा. आणि त्यानंतर बघा तुमची बॉडी कशी साफसुथरी होईल आणि लिव्हर खूप छान होईल. जेवढं लिव्हर स्वच्छ ना तेवढी तुमची स्किन पण स्वच्छ राहते. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच शानदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, गुड बाय, टाटा, थँक्यू सो मच.